हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आहे कालचा। तर काल सकाळीच 7 वाजताच एवढं ऊन पडलं होतं। आता थंडीही कमी झाली आणि उन्हाला सुरुवात झाली। तर ऊन सकाळपासूनच भरपूर असं लागतंय। तर अशा छान अशी म्हणजे सकाळी साईची शाळा होती, त्यामुळे त्याला खायला मी इथे केली होती शेंगदाण्याची चटणी। त्याला खूप आवडते। तर एकदा चपाती भाजी खाल्ली की तो शाळेत जायला मोकळा। त्यासाठी मी इथे शेंगदाण्याची चटणी केली होती। हिरव्या मिरच्या नसल्यामुळे लाल तिखट टाकूनच केली, पण खायला एकदम छान झाली। तसेच एकीकडे चहा सुद्धा चालू होता। त्यानंतर करून घेतल्या त्या म्हणजे चुलीवर चपात्या आणि भाकरी। आणि स्वयंपाक झाला म्हणजे आपल्या बाकीच्या कामांची तयारी। आणि आज जायचं आहे माहेरी, म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे। तर माहेरी जायची सुद्धा गडबड चालू होती, परंतु आपल्याला घरातलं काम केल्याशिवाय तर बाहेर जाता येतच नाही। तर आता चपात्या वगैरे करून झाल्या म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर लाईट गेली होती। आणि मेन प्रॉब्लेम असा होतो की पाणी चालू असताना धुणं धुवायची सवय लागली, त्याच्यामुळे लाईट गेल्यावर धुणं धुवायचा खूप कंटाळा येतो। त्याआधी झाडून फरशी वगैरे करून घेतलं, भांडी सुद्धा झाली। आणि आता त्यानंतर बाहेर जायचं होतं, ते म्हणजेच धुणं धुवायला। तर ऊन सुद्धा खूप झालं होतं आणि लाईट सुद्धा गेली होती। तर अशातच खरंच धुणं धुवायचा कंटाळा येतो बॅलरमधलं पाणी घेऊन, कारण की रोजची सवय झालेली असते आपल्याला नळीला पाणी चालू, म्हणजे मला तरी तशी सवय झालेली आहे। त्यानंतर पाठीमागे आले होते ते म्हणजेच ऊस तोडण्यासाठी, आणि त्यांची खरंच खूप मेहनत म्हणावी लागेल, कारण की प्रत्येक जण आपल्या संसारासाठी खूप मेहनत करत असतो। तर अगदी लहान लहान मुलं सुद्धा तिथे होती म्हणजे त्यांची, आणि एवढ्या उन्हात सुद्धा त्यांचं ऊस तोडणीचं काम चालू होतं। तर आता घरातली सगळी कामे आवरल्यानंतर बॅग भरायला घेतली, जायचं होतं ते म्हणजेच माहेरी। आणि बॅगेत लहान मुलं असेल तर काय आधी टाकायचं हा प्रश्न पडतो, ते म्हणजेच त्यांची औषधं, कारण की आपण बाहेर जाणार असतो तर त्यांची जे औषधं असतात ते सोबत असणं आवश्यकच असतं। त्यानंतर त्याचे कपडे घेतले। लहान मुलासोबत असल्यामुळे त्यांचे कपडे खूप असतात घेण्यासाठी, कारण की थंडी कधी म्हणजे रात्रीची तर थंडी पडते, त्याच्यामुळे जर्किंग वगैरे सुद्धा घेतलं। आणि जायचंच होतं माहेरी, त्यामुळे थोडासा वानवळा सुद्धा घेतला। खास करून फक्त आळूची पानं घेतली, बाकी काही नाही नेलं, कारण की न्यायचं म्हटलं की बॅग म्हणजे कोणती बॅग नीट व्यवस्थित पकडावी तेच कळत नाही। तरी या एवढ्या बॅगी मी पॅक करून ठेवल्या होत्या। तर या इथे निघता करता आम्हाला 4:30 वाजले, म्हणजे 4:30 वाजता बघून यायला आला होता। तो काही जास्त वेळ थांबला नाही, फक्त चहा पाणी घेऊन आम्ही निघालो। आणि आमच्या म्हणजे बाहेरची जी यात्रा आहे त्याचं आमंत्रण देण्यासाठी तो बाहेर गेला होता, म्हणजेच आमचे जे आसपासचे आहेत त्यांना। आणि त्यानंतर चालू केला तो म्हणजेच माहेरी यायचा प्रवास। जसं की बऱ्याच जणांना माहीत आहे की माहेर टू सासर अंतर फक्त अर्धा तासाचंच आहे। तर जवळचं अंतर आहे, त्याच्यामुळे आम्ही उशिरा निघालो होतो। त्यानंतर आता साईची मज्जा चालू झाली। तशी घरी पण तशी मज्जा असते, परंतु मामाच्या घरी गेल्यावर तर काही सांगायलाच नको। त्यानंतर चहा आणि वडापावचा छान असा नाश्ता झाला। आणि कार्यालय सुद्धा जवळ आहेत, त्याच्यामुळे तिथे गॅदरिंग होतं लहान मुलांचं, तर ते पाहण्यासाठी सुद्धा आम्ही गेलो होतो, काहीतरी वेगळा चेंज साईसाठी। तर त्याला सुद्धा खूप छान वाटलं की ती लहान मुलांचा डान्स पाहून। तर खरंच ती मुलं सुद्धा खूप वयाने जरी छोटी असते तरी डान्स मात्र खूप छान करत होती। प्रत्येक वेळेस ज्याचा डान्स आहे ते समोर येऊन डान्स सादर करत होतं। तर हे गाणं सुद्धा खूप छान होतं, आणि परंतु मी ते म्हणजे घेतलं नाही, म्हणजे व्हॉइस ओव्हर दिला, कारण की कॉपीराईट पडू शकतो यासाठी। तर ही मुलं आहेत नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KGची। तर त्यांचं छान असं गॅदरिंगचा कार्यक्रम सुद्धा पार पडला।
प्रत्येक मुलांनी छान अशी वेशभूषा केली होती त्यांच्या गाण्याला शोभत अशी. आणि त्यानंतर जे झालं गाणं ते म्हणजेच राम सीता आणि लक्ष्मण, कारण की आत्ताच अयोध्येत रामांचं मंदिर झालं आहे. तर प्रत्येक ठिकाणी ते गाणे जे वाजत आहेत आणि त्या गाण्यावर सुद्धा इथे प्रोग्राम घेण्यात आला. त्यानंतर घरी आलो तर उशीर झाला होता. स्वयंपाक काय करायचा म्हणून केली होती डाळ बाटी. तर अगदी घाईघाईत केली, परंतु छान झाली. तर त्याची पूर्ण रेसिपी आपला जो दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी, तेथे नक्कीच दाखवेल. तर यामध्ये घेतलं होतं गव्हाचं पीठ, रवा आणि जी आपली जिरी पूड असते ती, आणि पाणी टाकून त्याचा घट्टसर गोळा मळला होता. आणि घाईघाईत असेच गोलच जे फक्त गोल करूनच कुकर इडली पात्रामध्ये ते उकडून घेतलं. जराशे जे या इथे मी हे करून दाखवलं आहे तसं जर केलं असतं तर त्याच्यात छान असे वड्या म्हणजे जे पापुद्रे आहेत ते त्याला छान असे येतात. आणि जर आपण गोल करून जर टाकले आणि मुळात म्हणजे ते पीठ व्यवस्थित भिजलं नव्हतं तर त्याच्यामुळे थोडीशी डाळबाटी फसली. म्हणजे एवढंच झालं की त्याला फक्त त्याचा तो कवर येतात त्याचे, म्हणजे ते आले नाहीत, जे पदर म्हणतो आपण ते पदर आले नाहीत. तर त्यानंतर डाळ सुद्धा करून घेतली. तर आता तुम्हाला इथून पुढे दोन ते 3 दिवस माहेरचे व्हिडिओ पाहायला भेटतील, कारण सुद्धा तसंच आहे. आणि तुम्ही अजून सुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर एक असं असतं, आपण किती माहेरी म्हणजे ते राहिलं तरी लग्न झाल्यानंतर ना आपल्याला खरंच आपण लहानपणापासून तिथे राहत असतो, परंतु नंतर कसं होतं आपल्याला त्या घरातले एवढी म्हणजे वस्तूंची माहिती नसते की कुठे काय ठेवलं कुठे काय नाही ते. तर हे पहा, अशा पद्धतीने ते गार झाल्यानंतर मी कट केलं आणि छान असं त्यानंतर तळून घेतल्या. डाळबाटी करण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत, परंतु ही काही सुद्धा केली होती, परंतु टेस्टी सुद्धा झाली. तर आता या बाकीच्या ज्या आहेत ते तळून घ्यायचं बाकी होतं. आणि कोणी हे तळून घेत नाही, तर डायरेक्ट फक्त तुपाची जी धार असतं ती सोडून फक्त वाफवून घेतल्यागत करतात, म्हणजे जे आप्पे पात्र आहे त्यामध्ये. परंतु या तळलेल्या सुद्धा खूप छान लागतात. तर त्यानंतर छान असं जे आपण डाळ म्हणजेच तिखट वरण समजा ते केलं होतं. त्यानंतर त्या ज्या बाटी होत्या त्यामध्ये त्या टाकल्या, पुन्हा त्याच्यावर छान असं वरण घेऊन वरून मस्तपैकी तुपाची धार सोडली. तर अशा पद्धतीने आजची रेसिपी होती किंवा आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.